नमस्कार. नमस्कार. आवाज ऐकू येतोय? नमस्कार. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शङ्करः प्रभृतिभिर्देवैर्सदा वन्दिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाढ्यापहा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. रत्नैकल्पितमासनं हिमजलैर्स्नानं च दिव्याम्बरम् नानारत्नविभूषितं मृगमदामोदाङ्कितं चन्दनं. जाति चम्पकबिल्वपत्ररचितं पुष्पं च धूपं तथा दीपं देवदयानिधे पशुपतेरुत्कल्पितं गृह्यताम्. संवर्णे नवरत्नखण्डरचिते पात्रे घृतं पायसम् भक्षं पञ्चविधं पयोदधियुतं रम्भाफलं पानकम्. शाखानामयुतं जलं रुचिकरं कर्पूरखण्डोज्ज्वलं. ताम्बूलं मनसा मया विरचितं भक्त्या प्रभो स्वीकुरु. छत्रं चामरयोर्यजं व्यजनकं चादर्शकं निर्मलं. वीणाभेरिमृदङ्गकाहलकला गीतं च नृत्यं तथा. संवर्ण साष्टाङ्गं प्रणतिस्तुतिर्बहुविधा हे तत्समक्षं मया. संकल्पेन समर्पितं तव विभो पूजां गृहाण प्रभो. आत्मा त्वं गिरिजामतिः सहचरा प्राणात् शरीरं गृहम्. पूजा ते विषयोपभोगरचना निद्रा समाधिस्थितिः. सञ्चारः पदयो प्रदक्षिणविधिः स्तोत्राणि सर्वा गिरौ. यद्यत् कर्म करोमि तत्तदखिलं शम्भो तवाराधनम्. करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वापराधं. विहितमविहितं वा सर्वमेतत् क्षमस्व. जय जय करुणाब्दे श्रीमहादेव शम्भो. सानन्दमानन्दवने वसन्तम् आनन्दकन्दं हतपापवृन्दं. वाराणसीनाथमनाथनाथं श्रीविश्वनाथं शरणं प्रपद्ये. मनोनिवृत्ति परमोपशान्ति सा तीर्थवर्या मणिकर्णिका च. सा तीर्थवर्या मणिकर्णिका च. नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय. पाहता पाहता महाशिवरात्रीची पूर्वसंध्या आली. उद्या महाशिवरात्र आहे. त्याच्या ह्या पूर्वसंध्येला सगळ्यांना अगदी आनंदाने आतापर्यंत झालेली जी सेवा आहे, कोणत्या कोणत्या त्रुटी, कधी कधी आपल्याला लाईव्ह येता येत नाही, या सगळ्या त्रुटी शंकरांनी सामावून घ्याव्या आणि आपली सेवा त्यांच्या चरणी रुजू व्हावी अशी आजच्या पूर्वसंध्येला त्यांना प्रार्थना करते आणि आजच्या या निरूपणाला सुरुवात करते. बघा, काल आपण गंगेचं महत्व बघितलं. गंगेचं महत्व बघत असताना अशा प्रकारचं गंगेचं महत्व बघितलंय की प्रत्यक्ष गंगा बघितली आहे. गंगेचं त्यांच्या समोर अवतरित झाली आणि अवतरित झाल्यानंतर शंकराचार्यांकडे तिच्याकडे बघून आणि मग त्यांनी ते स्तोत्र रचलंय.
म्हणजे स्वतःचा अनुभव सांगण्यासाठी या सगळ्या गोष्टी फार आवश्यक आहे. आणि त्यांचा भर ज्ञानावर पेक्षा ज्ञान मिळवून भक्तीवर आहे. भक्ती आणि प्रेम जर जागृत झालं म्हणजेच अनुभव येईल असं आचार्य म्हणतात. त्यामुळे आचार्यांनी जो अनुभव घेतला प्रत्यक्ष, त्या अनुभवाप्रमाणे अतिशय सुंदर असं गंगा स्तोत्र गंगाष्टक आपण काल म्हटलं. आणि त्या गंगाष्टकाच्या सोबत त्यांच्या जटेवरच्या गंगेचं वर्णन केलं. बाकीचे सगळे थोडे विषय कमी पडले कारण वेळ कमी पडला. तो कदाचित पुढे वेळ मिळाला तर आपण पूर्ण करू, कारण खूप बोलण्यासारखं शंकरांवर. पण आता आपल्याला सध्या उद्याच्यासाठी जे आवश्यक आहे त्याचा आपण प्रयत्न करू. आता गंगेचं वर्णन जेव्हा झालं, ती गंगा साधी नाही आहे. त्यांनी जेव्हा वर्णन केलं त्या गंगेच्या रूपाने आपल्याला किती सुंदर आणि मनाची शांती देणारी अशी गंगा, ही जी मनाची शांती आणि तिचा गंगौघ अतिशय कमी करून त्यांनी पृथ्वीवर पाठवली, ज्याच्यामुळे ती परोपकार करू शकली. अन्यथा ती धाडधाड जर आपल्या पृथ्वीवर आली असती तर ह्या सगळ्या गोष्टी घडल्या नसत्या. त्यामुळे शंकरांचं कार्य त्या ठिकाणी अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणून शंकरांनी तिला जटेत धारण केली. आणि जटा म्हणजे काय आणि या सगळ्या गोष्टींचं विवरण आपण काल बघितलं. मग आता या ठिकाणी जेव्हा ती येते तेव्हा ती आली आणि गंगासागराला मिळाली असा आपण उल्लेख काल केला. आली आणि तिने जीवनदायिनी ठरली, जीवनामध्ये आली आणि त्यानंतर तिचा प्रवाह तिने सागराकडे वळवला. आणि गंगासागर मिलनावरती आपण भर देऊन मोक्षाची कल्पना आपण काल केली. पण प्रत्यक्षात तिचा उगम सुद्धा बघायला पाहिजे, कारण एकच गोष्ट पूर्ण केली पाहिजे ना एखादी तरी. कारण बाकीच्या सगळ्या गोष्टी जर घेतो म्हटलं तर वेळ कमी पडतो. निदान गंगेच्या बाबतीत तरी थोडंसं आपली चर्चा झाली पाहिजे, कारण आपण सुरुवातीपासून गंगेबद्दल विवरण करायचं ठरवलंय. मग हा जो ती जेव्हा खाली येते तर आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये संगमाला फार महत्व आहे. हा जो गंगासागर संगम बघितला, नंतर प्रत्येक ठिकाणी तिचा जो संगम आहे त्रिवेणी संगम आहे, जिथे गंगा यमुना सरस्वती हा प्रयोगचा संगम आहे. सरस्वती का बरं गुप्त आहे, या सगळ्या गोष्टींचा खूप विशेष अनुभव भक्त घेत असतात. मग या संगमांना फार महत्व आहे. या संगमांच्या श्रवणानी मननानी चिंतनानी सुद्धा आपल्याला खूप वेगळ्या प्रकारची शांती मिळते. मनातल्या मनात स्मरण करून सुद्धा याची शांती मिळते असं सुद्धा आपल्याला अनुभव खूप लोकांनी सांगितलाय. मग आता तिचे पंचप्रयाग खूप महत्वाचे आहेत गंगेचे. आपण सरळ आलो, त्यांच्या जटेमध्ये ती गंगा अवतरण झालं आणि जटेमधून ती खाली येऊन सरळ गंगासागराला मिलन झालं तिचं. इथपर्यंत आपण कालचा भाग जेव्हा बघितला, कारण हा सगळा भाग सांगता नसता आला म्हणून वेगळ्या दिवशी ठेवला. आज जिथं प्रयाग जे आहे गंगा प्रयाग, त्याला फार महत्व आहे. प्रयाग म्हणजे संगम आहे. असे 5 संगम गंगेचे आहेत. शेवटी जो संगम आहे त्यापर्यंत येत असताना 1 2 3 4 5 असे संगम आहेत गंगेचे. आधीच तर गंगा आणि त्यातल्या त्या जटेतून निघाली आणि ती ज्या ज्या ठिकाणी संगम तिचा होतो त्या 2 नद्यांशी, त्याचं सुद्धा एक विशिष्ट महत्व आहे. बरेच लोक तिथे जात असतात. आणि पंचप्रयाग म्हणजे अतिशय गूढ आहे, समजण्यासाठी कठीण आहे. पण जर त्या ठिकाणी एखाद्या वेळेस यांच्या साह्याने आपण जर ज्ञान करून घेतलं तर त्या ठिकाणी तशा प्रकारची अनुभूती लोक घेत असतात. ही काही केवळ भौगोलिक संगम नाही आहे. भौगोलिक संगम नाही तर तो आध्यात्मिक प्रवासाच्या 5 पायऱ्या आहेत असं म्हणतात. आध्यात्मिक प्रवासाच्या 5 पायऱ्या म्हणजे एक तर त्याच्या वर्णनाने सुद्धा आपल्याला आनंद मिळेल, किंवा त्या वर्णनाने त्याचा अर्थ कळून आपण सुद्धा मनातल्या मनात त्या 5 पायऱ्या वर चढू असं आचार्यांना अपेक्षित आहे. म्हणजे हा नुसता भौगोलिक संगम नाही, ही नदी आली आणि ती नदी आली आणि मिळाली असा नाही, तर प्रत्येक नावाप्रमाणे त्याला काय महत्व आहे हे सुद्धा ऐकल्यानंतर खरंच मन थक्क होतं. पंचप्रयागामध्ये अलकनंदेचा अलकनंदा म्हणतात ना गंगाला. पंचप्रयागामध्ये अलकनंदेचा अतिशय दिव्य प्रवास होतो. इतका दिव्य प्रवास होतो, मुळातच वरून आलेली ती म्हणजे आपल्या ब्रह्मदेवांच्या कमंडलूमधून निघालेली आणि विवेकाच्या जटांमध्ये सामावलेली अशी ही गंगा आहे. तिचं नाव जे अलकनंदा आहे, तिचा हा प्रवास पृथ्वीवरती सुरू होतो. तशी ती 3ही लोकात वाहते. पण आता आपल्याला जीवनाचा विचार करत असताना आपल्याला दिव्य प्रवास अलकनंद नदी जी आहे ती हिमालयातून प्रवास करत करत 5 संगम ती करते. यांना पंचप्रयाग म्हणतात. शेवटी त्याचं नाव आहे, शेवटी देवप्रयागामध्ये ती प्रगट होते. देवप्रयागामध्ये जेव्हा ती येते तेव्हा ती आपल्यासाठी प्रगट होते. जय जय रघुवीर समर्थ. त्याच्या आधीचे जे संगम आहेत त्या संगमांना वेगळं महत्व आहे, अतिशय वेगळ्या प्रकारचं. आता पहिला जो संगम आहे तो विष्णू प्रयाग आहे. पहिला जो संगम आहे अलकनंदेचा म्हणजे गंगेचा, तो विष्णू प्रयाग आहे.
मग विष्णू प्रयागामध्ये त्या ठिकाणी तिचं नाव आहे अलकनंदा आणि तिचा संगम होतो धौली गंगेशी. धौली गंगा या नावाने दुसऱ्या नदीशी तिचा संगम होतो. धौली गंगा याचं महत्व काय आहे? याचं महत्व आहे या ठिकाणी भगवान विष्णूंनी तप केलं. कारण हे सगळे लोक की आपल्या जन्माच्या आधीपासून, जन्माच्या कशाला, मनुष्य जन्माच्या आधीपासून अवतार घेऊन सृष्टीचं कार्य करतात आहे. म्हणजे मत्स्यावतार, कुर्मावतार जो आहे आपला, तर माणसाचा जन्मच नव्हता, जीवाचा जन्म नव्हता, तेव्हा सुद्धा त्यांनी ते कार्य केलंय. आता हे जे कार्य आपण ऐकतोय त्यांचं तेही आपल्याला गंगा मिळते त्याच्या आधीपासून सुरू आहे. मग तो जो पहिला संगम आहे अलकनंदा आणि धौली गंगेचा, त्या ठिकाणी विष्णूंनी स्वतः तप केलाय. आणि या म्हणजे विष्णूंनी तप करणं म्हणजे याचा अर्थ चित्ताची शुद्धी करणं आवश्यक आहे. त्या ठिकाणी चित्ताची शुद्धी होते. सगळ्यात पहिल्या गंगेच्या त्या संगमावरती विष्णूंनी बसून स्वतःच्या चित्ताची शुद्धी केली. म्हणजे शुद्धीकरणाचं कार्य करावं लागतं. गंगेच्या संगमावर जायचं म्हणजे शुद्ध. म्हणून आपण त्या दिवशी बोललो होतो की देहानी स्नान करून तो परिणाम का मिळत नाही. देहानी स्नान करून थोडंसं शांत वाटतं, आपण कुठेतरी जाऊन आलो असं वाटतं, पण आंतरिक शुद्धी होत नाही ना. मग आंतरिक शुद्धी होण्यासाठी तिचा मूळ शोधावा लागतो. मग त्या मुळामध्ये जर गेलो तर धौली गंगेचं जर आपण स्मरण केलं, धौली गंगा आणि अलकनंदा यांचं एकत्रित संगमाचं जर स्मरण केलं तर त्या ठिकाणी अंतःकरण शुद्धी होते. म्हणजे नुसतंच जायचं आणि पाय बुडवायचा आहे अर्थ नाही. त्या ठिकाणी आपल्याला विष्णू प्रयागाचं स्मरण करून, विष्णू प्रयागामध्ये जसं विष्णूंनी तप केलं, विष्णूंनी तप आधी मुळातच विष्णू आणि त्यांची तपश्चर्या या दोन संगमावरती झाले. या संगमावर जेव्हा होते तेव्हा ज्या अंतःकरणची त्यांची शुद्ध आहे, त्यांच्या शुद्ध अंतःकरणाची पराकाष्ठा आहे. पृथ्वीवर ज्या गोष्टीची आवश्यकता आहे ते मिळण्यासाठी त्यांनी केलेली तपश्चर्या आहे. आणि त्या तपश्चर्याची आठवण आपल्याला विष्णू प्रयागामुळे येते. त्या ठिकाणी विष्णूंचं तप आहे. म्हणजे साधनेची जर सुरुवात करायची असेल, गंगा विषय सोडला, गंगा विषय जर सोडला काही वेळ, गंगा हे अगदी आपलं प्रतिकात्मक, प्रत्येक आचार्यांचं कवन किंवा प्रत्येक आचार्यांचा शब्द हा प्रतिकात्मकच आहे. गंगा तिथे गेलं तरी चांगलंच आहे, पण आपल्या साधनेची सुरुवात जर अशी चित्त अंतःकरण शुद्धीने केली तर तो विष्णू प्रयाग आहे म्हणतात. म्हणजे आपली गंगा आणि ज्ञानाची गंगा एकत्र होऊन जर एखाद्या जीवानी तपश्चर्या केली घरी बसून, अगदी एकांतामध्ये राहून, आणि जसं सद्गुरूंना अपेक्षित आहे तसं जर त्याची तपश्चर्या, मनन, चिंतन 5 मिनिटासाठी 10 मिनिटासाठी जरी गेलं तरी तो विष्णू प्रयागाचं स्मरणाचा फळ आहे. आता प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊ शकत नाही कारण तो भौगोलिक संगमच नाही आहे. त्यांच्या दृष्टीने, आचार्यांच्या दृष्टीने फक्त तो भौगोलिक संगम नसून तो जर आपण स्मरण केलं तर आपल्या चित्तामध्ये सुद्धा उदय होणारी ती संकल्पना आहे. त्यामुळे त्या एखाद्या साधकांनी जर चित्त शुद्ध करून जर त्याची तपश्चर्या केली आणि मनाने जर मनन चिंतन केलं, सद्गुरूंनी दिलेलं नाम घेतलं, तर त्या ठिकाणी होत आहे की साधनेची सुरुवात चित्ताच्या शुद्धीने होते, म्हणजे तो विष्णू प्रयाग. त्या विष्णू प्रयागामध्ये अशा प्रकारचं त्याचं स्मरण झालं. म्हणजे आपल्याला कळायच्या आधी, आपल्यापर्यंत गंगा पोहोचायच्या आधी तिचे जे आधीचे टप्पे आहेत, तिचे जे तपश्चर्येचे टप्पे आहेत, त्या ठिकाणी पकडल्या या लोकांनी त्यांना. आणि त्या ठिकाणी विष्णू प्रयाग हा संगम झाला आणि त्या संगमावर विष्णूंची तपश्चर्या आणि त्याच्या तपश्चर्येनी अंतःकरण शुद्धी. म्हणजेच अंतःकरण शुद्धी झाल्याशिवाय गंगेच्या स्नानाचं आपल्याला फळ मिळू शकत नाही. म्हणून नुसत्या देहाच्या स्नानाला महत्व नाही. मग आता हे झालं पहिलं विष्णू प्रयाग. नावातच आपल्याला आनंद झाला आणि त्याच्या स्मरणाने, चिंतनाने आणि मननाने सुद्धा मनाला शांती वाटत असेल तर तो आपल्या मनात त्यांचा तयार झालेला विष्णू प्रयागच आहे. गंगा, आपल्या मनातली गंगा, आणि त्यानंतर त्याचं ज्ञानाचं किंवा चित्त शुद्ध झालेला असला जर संगम असेल तर ती तपश्चर्या विष्णूंनी केली तशा प्रकारचं फळ जीवाला मिळू शकतं. कारण कलियुगामध्ये दुसरा कोणताही मार्ग नाही. नुसत्या स्मरणाने सुद्धा या सगळ्या गोष्टी घडतात. फक्त चित्त शुद्ध त्या ठिकाणी तसं पाहिजे. त्या ठिकाणी विष्णू बसले होते, विष्णू तपश्चर्येला बसले होते हे लक्षात घेऊन. आणि दुसरा आहे नंद प्रयाग. दुसरा जो संगम आहे गंगेचा तो आहे नंद प्रयाग. म्हणजे पुन्हा ही अलकनंदा आणि नंदाकिनी या 2 नद्यांचा संगम आहे. अलकनंदा आणि नंदाकिनी. मगाशी होता अलकनंदा आणि धौली गंगा. दुसरा जो संगम आहे अलकनंदा आणि नंदाकिनी. आता याच्यासाठी 2 कथा सांगतात. नंदाकिनी ही जी नदी आहे यांचा जो संगम या ठिकाणी झाला त्या नंदाकिनीच्या संदर्भात किंवा या संगमाच्या संदर्भात 2 कथा सांगतात. एक म्हणजे आपल्याला माहिती आहे नंदराजा. नंदराजा म्हणजे तिथला स्थानिक आहे, नंदराजाशी संबंधित. आणि दुसरा आपला कृष्णाचे वडील नंद.
या दोघांच्या संबंधाने ही कथा येते, अशी ही नंदाकिनी आहे. या पहिले विष्णू झाले आणि मग पूर्णावतारातल्या कृष्णाच्या संबंधित ही कथा आहे. म्हणजे कृष्णाचे वडील कसे असतील, कृष्णाचा जन्म झाला ज्यांच्या पोटी ते वडील कसे असतील, त्या ठिकाणी तो संगम झालाय, त्या ठिकाणी कृष्णाचा संदर्भ आलाय. पहिल्यांदा विष्णूचा आला पहिला अवतार आणि दुसरा अलकनंदा नंदाकिनी म्हणजे नंद राजाच्या संबंधित. आता त्या ठिकाणी एक राजा होता नंद नावाचा, हा वेगळा, यशोदेचा जो आहे यशोदानंद वेगळे, आणखी एक त्या तिकडे स्थानिक लोक जे मानतात ते. त्या ठिकाणी एक नंद म्हणून एक राजा होता, त्यांनी खूप तपश्चर्या केली प्राचीन काळी आणि पहिले लोक प्रजाहितदक्षक होते, त्याच्यामुळे प्रजेच्या हिताचं कौतुक. इकडे आलेलं पुण्य, स्वर्गातून आलेलं पुण्य इतरांना मिळावं यासाठी केलेली त्यांची तपश्चर्या. त्यांना कळलं की इथे पुण्य मिळतं, ते स्वतःलाही मिळालं पाहिजे आणि इतरांनाही मिळालं पाहिजे, असे राजे होते पूर्वीचे. त्या राजांनी तशी तपश्चर्या केली आणि मग ती तपश्चर्या, धर्मनिष्ठ राजा होता, हिमालयामध्ये तप करत बसला होता. त्याला त्याच्या राज्यामध्ये शांती पाहिजे होती, शांती समृद्धी आणि भगवत प्राप्ती या तिन्ही गोष्टी माझ्या प्रजेला मिळाव्या अशा इच्छेने त्याने त्या ठिकाणी तप केलं. मग तो या संगमावर बसून यज्ञ तप याग सगळं करत होता आणि त्याच्या अखंड श्रद्धेमुळे देव प्रसन्न झाला आणि त्या स्थळाला नंदप्रयाग असं नाव झालं. म्हणजे त्याचा हेतू कोणता होता, अशीच एक कथा सांगितल्या जाते. प्रत्यक्ष लोकांना आपण घेऊन येऊ शकत नाही असा संदर्भ आहे. त्या ठिकाणी एक राजा होता, त्या राजाला भगवत प्राप्ती झाली आणि प्रत्यक्ष भगवान त्याच्या समोर प्रगट झाले. कारण तपश्चर्या खूप पूर्वीच्या काळी असं घडायचं, कारण तो योग सत्ययुगाचा काळ, त्रेताचा सत्याचा, त्या ठिकाणी भगवंत प्रत्यक्ष प्रगट व्हायचे. तर त्याचे प्रगट झाले. त्या राजाने त्यांना सांगितलं, भगवंताला म्हणाले की, भगवंत म्हणाला चल मी तुला दर्शन देतो. नाही म्हणाला, मला एकट्याला दर्शन नको आहे. त्याचं फार प्रेम, त्याचा सत्वगुण जागृत झाला आणि सत्वगुण जागृत होऊन म्हणाला की माझ्या प्रजेला सुद्धा तुमचं दर्शन व्हावं अशी माझी इच्छा आहे. भगवंत हसले आणि भगवंत म्हणाले, असं प्रत्येकाचं पाप पुण्य वेगळं असतं. तुझी तपश्चर्या फळाला आली म्हणून मी तुला दिसलो, पण त्यांना नाही दिसणार. नाही म्हणाला, मला तो अतिशय चांगल्या वृत्तीचा असल्यामुळे तो म्हणाला, नाही देवा, तुम्ही मला जसं दर्शन दिलं तसंच त्यांना सुद्धा द्या आणि त्या सगळ्यांना कृतकृत्य करा. असं जेव्हा त्यांनी म्हटलं तर देव हसला आणि म्हणाला की उद्या पहाटेच्या सूर्यास्ताच्या वेळी तू मला या पहाडावर येऊन भेट. या पहाडाच्या वेळी जेव्हा सूर्यास्त होईल त्या ठिकाणी तू मला येऊन भेट, तेव्हा मी तुला तुझ्या सगळ्या प्रजेला दर्शन देतो. या राजाने दवंडी पिटवली. आज रात्रीच सगळ्यांना सांगितलं की उद्या देव भेटणार आहे आणि देव भेटणार आहे हे की नाही. म्हणून आचार्यांचे शब्द मला पटतात की आतमध्ये जर एखादी गोष्ट झिरपली तरच ती खरी वाटते. या राजानी एवढा नीती न्याय असणारा राजा, त्यांनी दवंडी पिटवली की उद्या देवाचं दर्शन होणार आहे, मी आत्ताच घेऊन आलो, तुम्ही सगळेजण उद्या संध्याकाळपर्यंत त्या ठिकाणी पोहोचा. असं म्हटल्यावर ह्या लोकांनी अगदी आनंदाने तयार झाले आणि झाल्यानंतर आता देवाची किमया आहे. देवानी त्या ठिकाणी चार ठिकाणी पहिले चांदी, मग सोनं, असं माणकं, हिरे अशाच्या टेकड्या तयार करून ठेवल्या रस्त्यामध्ये. आणि मग तो देव तर तिथे होताच उभा. जसं या लोकांना सांगितलं, सकाळपासून निघाले, पहाटेपासून लोक, सगळी त्याची प्रजा निघाली. आणि काही लोक अर्थातच घरादारांमध्ये गुंतून राहिले, काही लोक अर्थातच चांदीमध्ये गुंतून राहिले. चांदीच्या डोंगरावर बसले खणत, किती चांदी घेऊ आणि किती नाही, आणि ते खणत बसले. आणि घरी मग पाहिलं तर सूर्यास्त झालेला, त्यामुळे त्यांना ते येता आलं नाही. म्हणजे चांदीमध्ये काही लोक रमले, काही सोन्याची, आता देवाची लीला आहे. आणि सोन्याची जेव्हा टेकडी लागली तिथे तर जास्तीत जास्त लोक रमले. जाऊ दे, काय देव बघायचं, त्यांनी सांगितलंय म्हणून. कारण आतमध्ये अनुभूती नसते तर देव प्राप्त होऊ शकत नाही. त्या देवाची अनुभूती घेण्यासाठी आपली स्वतःची तयारी पाहिजे. मग त्या ठिकाणी सोन्यामध्ये रमले. आणि पुढे जाऊन पाहिलं तर अप्सरांचं नृत्य काय आणि हिरे माणकं काय, असं देवानी केलेली ती रचना. आणि त्या रचनेमध्ये बरेचसे लोक रमले. आणि बरेचसे म्हणजे कोणीच शेवटपर्यंत शिल्लक, कारण ह्याच्यामध्येच इतका वेळ गेला त्यांचा. संध्याकाळ झाली आणि बिचारा राजा धावपळ करत तिथे पोहोचला. कारण राजाला माहिती होतं या सगळ्यामध्ये मला अडकायचं नाही. एकतर तो राजा होता आणि तिथे पोहोचला आणि देवासमोर जाऊन उभा राहिला. देवा, तुम्ही एक दिवस दिला तरी, आणि मी स्वतः राजा असून, माझा ऐकणारी प्रजा असून कोणीही तुमच्यापर्यंत पोहोचलं नाही. कारण प्रत्येकाला देव ही संकल्पना त्याच्या दृष्टीने असते. आता देवानीही सोनं दिलं, सोन्यामध्ये रमले. तसंच आपलं आहे, आपल्याला जे काही प्रकृती दिली त्या प्रकृतीमध्ये रमलो. मग याच्यावरून सांगायचं हे आहे की ज्याचं प्रारब्ध जसं असेल त्याच्याप्रमाणेच ते करतं.
म्हणजे त्याला स्वतःला जर वाटलं तर बाकी भगवत प्राप्ती होते. मग हा जो नंद राजा आहे, तो नंद राजा काय म्हणाला, तो पूर्वती की मला हे जे तपश्चर्या केली तो इथे जो येईल त्याला ते सुख, समाधान, शांती आणि भगवत प्राप्ती व्हावी अशी माझी इच्छा आहे. या हेतूने एवढे सगळे तपश्चर्या मी केली आहे. मग त्याला भगवंतांनी आशीर्वाद दिला अर्थातच, आणि त्याला देवप्रयाग हे नाव देण्यात आलं. या सगळ्या गोष्टींवर आपल्याला असं कळतं की कुणीही आपल्यासाठी कितीही केलं तरी सुद्धा आपण स्वतः तिथे गेल्याशिवाय त्या गोष्टी प्राप्त होत नाही. आणि तिथे जाणं म्हणजे आचार्य म्हणतात प्रत्यक्ष तिथे नाही, तर ह्या देवप्रयागाच्या स्मरणाने सुद्धा आपल्याला मुक्ती आणि शांती मिळते. स्मरणाने सुद्धा, कारण प्रत्येक वेळी ह्याच वर्षी आपण आता जाऊ शकणार नाही वाटलंही तरी, त्यामुळे नाही गेलं तरी चिंता नाही. असं जरी मनन चिंतन आपण त्या देवप्रयागाचं केलं तर त्या प्रकारची शांती आणि मनशांती आपल्याला मिळू शकते. याची तरतूद त्या ठिकाणी केली आहे. म्हणजे स्मरणावर सगळं मनच त्याला देऊन टाकायचं आहे. बाकी शरीराने जावो किंवा न जावो, भौगोलिक नदी दिसो किंवा न दिसो, आचार्य म्हणतात याचा परिणाम होत नाही. तुमच्या मनाला वाटलं ना त्या ठिकाणी आपण आहोत, तर त्या देवप्रयागाचं तुमचं दर्शन झालं असं समजता येतं. असा अनुभव घ्या म्हणतात. आणि दुसरी जी कथा आहे ती दुसरी कथा अर्थातच आपल्या नंदराजांची, म्हणजे आपला नंद म्हणजे कृष्ण, आणि तसा नंदचा अर्थ आहे, नंद म्हणजे आनंद. आनंदाचा कंद जो श्रीरंग आहे तो त्यांच्या पोटी जन्माला आलेला आहे. आनंदाचा कंद ज्याला आपण म्हणतो सच्चिदानंद, सगळ्या गोष्टीचा परमानंद त्याच्याजवळ आहे, असा परमानंद असलेला तो श्रीकृष्ण ज्याच्या पोटी जन्माला आला, तर त्याच्या पोटी त्यांनी केली त्या ठिकाणी तपश्चर्या. सुरुवातीला विष्णूंनी केली, आता ही दुसऱ्या नंदराजांनी केलेली आहे, आणि त्याबरोबर कृष्णाचे वडील जे नंदानी सुद्धा केली आहे. तर त्याचा अर्थ आणखी आचार्य सांगतात की नंद म्हणजे आनंद. आता ज्याला आनंद पाहिजे असा आनंद हवा असणारा जीव ज्या ठिकाणी तपश्चर्या करतो त्याला म्हणतात आहे नंदप्रयाग. आनंद हवा आहे. जसं मगाशीचं उदाहरण सांगितलं, त्यांना सांगून की देव भेटतो आहे त्या ठिकाणी तुम्ही भेटायलाच चला, तरी कोणी आलं नाही. म्हणजे ज्याला आनंद स्वतःला पाहिजे आहे असा जो आनंद मागणारा जीव आहे त्याचा हा नंदप्रयाग आहे. या सगळ्या गोष्टी खरंच पुराणातल्या ऐकल्यानंतर आपल्या संबंधित आहेत असं म्हटल्यावर बरं करावे कष्ट काहीच लागत नाही. स्वतःला त्या ठिकाणी जाण्याची आवश्यकता नाही. गेलं उत्तमच आहे, पण तिथे जाऊनही जर माहिती नसेल तर आपण त्या ठिकाणी कोरडं राहू, आणि घरी राहून जर माहिती असेल तर आपण कदाचित आपण ओले चिंब होऊ त्यांच्या प्रेमाने आणि भक्तीने. असं साक्षात दर्शन आपल्याला घडवण्याची ताकद या मनामध्ये आहे, कारण ही सगळी पृथ्वी मनानेच निर्माण झालेली आहे. जिथे मन असेल त्या ठिकाणी आपल्याला मिळेल. आपला आनंदाचा कंद असलेला जर श्रीरंग आपल्या मनात असेल तर या देवप्रयागाच्या स्मरणाने निश्चितच आनंद होईल असं आचार्यांना सांगायचं असतं प्रत्येक वेळी. त्यांचा अनुभवावर भर आहे, ज्ञानावर नाही. पण या ज्ञानामुळे निदान अनुभव घेण्याची क्षमता किंवा इच्छा तरी जीवाची तयार होते. जय जय रघुवीर समर्थ. मग नंदाकिनी म्हणजे अंतःकरणातला निर्मळ प्रभाव. आचार्यांचे शब्द. आता प्रत्यक्ष भौगोलिक रचना बघितली, त्या ठिकाणी पुराणांमधले कोणती कथा झाली ते बघितलं. आता आचार्य काय म्हणतात, तुम्ही स्वतःशी संबंध लावा. आता तुम्ही जो स्वतःशी संबंध लावायचा तो म्हणजे की तुमच्या स्वतःच्या अंतःकरणामध्ये जो निर्मळ प्रवाह निर्माण झाला तर भक्तीचा. कधी पाहू आता नंदप्रयागाला, कधी पाहू आता देवप्रयागाला, कधी पाहू आता विष्णू प्रयागाला. असं जो आनंदाने तयार झालेलं जे आपलं मन आहे, आता विज्ञानाने सुद्धा सिद्ध केलंय की मन ज्या ठिकाणी असं जागृत झालं तर कोणतं तरी एक आपल्यामध्ये एक द्रव्य स्फुरण येतं आणि त्या द्रव्यामुळे आनंदाची प्राप्ती होते. हे आता सिद्ध झालंय. मग आता तो अंतःकरणामध्ये जर निर्मळ प्रवाह निर्माण झाला असेल आणि त्याचा संगम म्हणजे त्याच्यामध्ये जर भक्ती असेल आणि त्यामध्ये जीवनाचा धर्म असेल, या सगळ्या गोष्टींनी जर जीवानी आठवण काढली त्या ठिकाणी तर ते नंदप्रयागाचं पुण्य आहे. आणि अशी ही गंगा अजून आपल्या पृथ्वीवर पोहोचायचीच आहे. अजून पोहोचण्याच्या आधीचा प्रवाह किती दिव्य आहे तिचा. आधीच तर मुळात ती ब्रह्मदेवाच्या कालपासून आपण त्यावरती चर्चा करतोय. ब्रह्मदेवाच्या कमंडलूतून निघालेली, त्यानंतर शंकरांच्या जटेमध्ये स्थिरावलेली आणि जटेमधून विवेक घेऊन उतरलेली, आणि उतरल्याबरोबर संगम जो झाला त्यावरती विष्णूंनी तप केलं. त्यानंतर पुन्हा संगम झाला, त्या ठिकाणी नंदांनी तप केलं आणि तो नंदप्रयाग झाला. अशा प्रकारची नंद यशोदा हे कृष्णाचे पालन करते आहेत. नंद आणि यशोदा, अरे आपल्या घरी सर्वसाधारण जेव्हा जीव जन्माला येतो त्यासाठी सुद्धा आपल्याला पुण्याही लागते. अतिशय सुपुत्र आणि सुपुत्री निर्माण होण्यासाठी सुद्धा ती मागच्या जन्मीची पुण्याईच असते. तेव्हा कुठे आपल्याला ही पिढी पाहायला मिळते. मग यांनी तर कृष्णाला जन्म दिलाय. अशा कृष्णाला की जो जगाचा पालनहार प्रत्यक्ष डोळ्यांनी बघता आला लोकांना, त्यासाठी घेतलेले कष्ट या दोघींचे.
नंद यशोदा असो की देवकी वसुदेव असो, यांचे जे कष्ट, तो नंद आहे. आणि तो नंद म्हणजे आनंद मागणारा जीव. जितका तळमळून आनंद मागेल तितका आनंद देण्याची पात्रता किंवा इच्छा देवाची असते. असा हा नंद प्रयाग. पहिला आहे विष्णू प्रयाग, दुसरा आहे नंद प्रयाग, आणि तिसरा आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी नंद यशोदेचं सांगितल्यानंतर की नंदाचा अलकनंदा ही आपली गंगा आणि नंदाकिनी म्हणजे भक्तीचा प्रवाह असा एकत्र झाला तर ती आनंदमय साधना होते. मगाशी जी साधना सांगितली होती ती चित्ताची शुद्धी केली. कोणत्या तत्वावरती? विष्णू प्रयागावरती चित्ताची शुद्धी झाली. कारण चित्तशुद्धी झाल्याशिवाय आनंद प्राप्ती होऊ शकणार नाही. तर चित्ताच्या शुद्धीसाठी आपण विष्णू प्रयाग बघितला. आणि आनंदाची साधना म्हणजे आनंद मिळवण्यासाठी जो श्रीकृष्ण तिच्या हातात पडलाय, नंदाच्या आणि यशोदेचा, तसा आनंद हातात पडण्याची म्हणजे ही अनुभवाची आनंदमय साधना म्हणजे नंद प्रयाग. अद्वैत दृष्टीने जर पाहिलं, या ठिकाणी अद्वैत दृष्टी म्हणजे आपलं शंकराचार्यांचंच निवेदन चालू असल्यामुळे जेथे ज्ञान आणि भक्ती एकत्र येतात, नुसतं ज्ञान चालत नाही आचार्यांना सुद्धा, की ज्ञान आणि भक्ती प्रेम एकत्र येतात तेव्हा आनंद स्वरूप ब्रह्म प्रगट होतं म्हणतात. ते म्हणतात आहे की आनंद स्वरूप ब्रह्म प्रगट होण्यासाठी ज्ञानाची आवश्यकता आहे. प्रत्यक्ष समोर येऊन उभं राहायला जसं त्या लोकांना सांगितलं की तिथे भगवंत आहे, प्रत्यक्ष उभं राहणार आहे पण ज्ञानच नाही किंवा अज्ञान इतकं की या चांदी सोने आणि ह्यामध्ये त्यांचं इतकं लक्ष गेलं की त्यामुळे ते खऱ्या आनंदाला विसरले. म्हणजे ज्ञान नाही, अशा प्रकारचं ज्ञान म्हणजे ग्रंथ वाचन नाही किंवा पारायण नाही किंवा नुसतं त्या गोष्टीचं ज्ञान की मला तो पाहिजे, याचं जेव्हा ज्ञान असेल आणि भक्ती प्रवाह असेल, जेव्हा ज्ञान आणि भक्ती एकत्र येतात तेव्हा आनंद स्वरूप ब्रह्म प्रगट होतं. जसं नंद प्रयागावरती नंदांनी तपश्चर्या केली, तसं आपण घरी बसून जर ज्ञानयुक्त भक्ती केली, अगदी मनापासून त्याला आळवलं, तर त्या ठिकाणी राजांनी नेलं तरी झालं नाही. इथे आपल्याला स्वतःहून जर स्वतःला वाटलं ज्ञान, तर त्या ठिकाणी आनंदाची प्राप्ती होते. आणि ब्रह्मानंदम परमसुखदम हेच तर त्याचं स्वरूप आहे कृष्णाचं. कारण कलियुगामध्ये कृष्ण काही आपल्यासमोर असा येणार नाहीये, जसा तो द्वापारात आला तसा नाही येणार आहे. त्यांनी सांगितलं माझं स्वरूप म्हणजे आनंद आहे. जर तुमचा आनंद आणि समाधान टिकत असेल तर मी आलो असं समजा. मग तो आनंद या क्षणी आपण घेऊ शकतो नंद प्रयागाच्या स्मरणाने. असं काहीतरी वेळ, काही जो मुहूर्त आहे त्यांचा महाशिवरात्रीचा मुहूर्त आहे जसा, कारण गंगेचं चाललंय सगळं, तर या सगळ्या मुहूर्तांनी साधकांनी त्याचा फायदा घ्यावा. आणि असं ज्ञान त्यासाठी काय म्हणून आपण म्हणलंय ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीम द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमत्स्यादिलक्षम एकम नित्यम विमलमचलम सर्वधी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुं तन्नमामि. अशा प्रकारचं ज्ञान किंवा भक्ती किंवा प्रेम किंवा आनंदाची प्राप्ती आम्हाला व्हावी यासाठी आपण सद्गुरूंची आराधना केल्यावर सद्गुरूंनी जर अनुभूती द्यायचा विचार केला तर ती घेण्याची क्षमता आपल्यामध्ये पाहिजे. म्हणून हा नंद प्रयागाची आठवण आपण केली. मग त्यांनी म्हणलं नामन केवलम नंदी संगम विशेषः, नामन केवलम नंदी संगम विशेषः अंतःकरणस्य विशुद्धी स्थानम. अंतःकरणामधलं जे विशुद्धी स्थान आहे तेच म्हणजे आपला श्रीकृष्ण आहे, तेच म्हणजे आपलं शिव आहे. जीव आणि शिव मिलनाबद्दल बोलतोय. आणि नंदप्रयागावर बोलत असताना आनंदाचा कंद पूर्णावतार कृष्ण, आणि ते कृष्णाचं म्हणजे काय म्हटलं, मग हे नाव नाहीये नुसतं नंदप्रयाग. म्हणजे नामन केवलम नंदी संगम विशेषः अंतःकरणस्य विशुद्धी स्थानम. अंतःकरणामध्ये जे विशुद्धीचं स्थान आहे ते स्थान म्हणजे आनंद, म्हणजेच मी आहे. जय जय रघुवीर समर्थ. अलकनंदा तथा नंदाकिनी, अलकनंदा तथा नंदाकिनी संगच्छेते तत्र साधकस्य चित्ते ज्ञान भक्त्यो ऐक्यम स्फुरती. त्यांनी म्हटले त्या ठिकाणी जर साधकांनी आठवण केली जरी तरी त्या ठिकाणी अशा प्रकारचं ज्ञान भक्ती आणि प्रेम निर्माण होतं आणि त्या ठिकाणी त्याला आनंदाची प्राप्ती होऊ शकते. कळल्यानंतर निदान आज नाही पुढच्या वर्षी तरी निदान हा प्रयत्न आपण करू शकतो. म्हणून आचार्यांचं ज्ञान इतकं आवश्यक आहे. नाही तर त्या लोकांना जसं नेलं तसंच आपल्याला सद्गुरूंनी तिथपर्यंत नेल्यावर सुद्धा आपण त्या ज्ञानाकडे बघू शकणार नाही, त्याचा आनंद आपण घेऊ शकणार नाही. तिसरंही उदाहरण आचार्यांनी पुन्हा दिलं. नंद इति शब्द, नंद इति शब्द आनंदस्य वाचक. तो नंद म्हणजे आनंदाचा. आपल्याजवळ जर तो आनंद असेल, उदाहरणाचा भर त्याच्यावरच असतो नेहमी. आपल्याजवळ जर तो आनंद असेल तर तो नंदच आहे. तो नंद आणि हा आनंद काही वेगळा नाही. जसं सुख लोकांचं जे असतं ते सुख एकच असतं, भले वेगवेगळ्या गोष्टीतून मिळतं तरी सुख एकच असतं. दुःखही वेगवेगळ्या गोष्टीतून होतं पण दुःख एकच असतं.
तसा आनंद एकच असतो सगळीकडचा, तो आनंद म्हणजे त्यांचं म्हणणं आहे नंद इति शब्द आनंदस्य वाचक. आनंदवाचक जो शब्द आहे तो नंद म्हणजे आपल्या हृदयामध्ये प्रगट होणारा आनंद. तो झाला तर उत्तम आहे, नाही झाला तर साधना करायची. दुसरा पर्याय नाहीये त्याच्याजवळ. दुसऱ्यांनी नेऊन आपल्याला त्या गोष्टी होणार नाहीये. आणि यदा साधक श्रद्धया म्हणजे जशी साधकाची श्रद्धा म्हणजे भक्ती असेल, विवेकेनं म्हणजे ज्ञानेनं सहृदविग्रह प्रविशती तदा तस्य चित्तनदी द्विधा न भवती. असं जर एकदा झालं तर त्याच्या मनामध्ये द्विधा निर्माण होत नाही. प्रकृतीकडे लक्ष जात नाही, पुरुषाकडे लक्ष गेल्यानंतर म्हणजे आपलं पुरुष सुक्त उद्या जे सगळेजण म्हणतात त्या पुरुष सुक्ताचा अर्थच हा आहे की आता प्रकृतीकडे लक्ष न देण्याचं कारण नाही, कारण जो काही आनंद आहे तो पुरुषामध्ये म्हणजे एक जो परम पुरुष आहे त्यातूनच फक्त आनंद आणि समाधान मिळू शकतो, अन्य कुठून नाही. हे त्या नंदप्रयागाचं वैशिष्ट्य आहे. अजूनपर्यंत तो पृथ्वीवर आलेलीच नाही आहे गंगा. त्याचं वैशिष्ट्य इतकं कठीण चढणं आणि करतात लोक पुष्कळ प्रयत्न, तर तशा प्रकारचा प्रयत्न प्रत्येक जीव करत नाही. पण त्याच्या नुसत्या स्मरणाने सुद्धा या सगळ्या गोष्टी घडतात, कारण त्याला नंदप्रयाग हे नाव त्याकरताच दिलेलं आहे. अतः नंदप्रयाग प्रतीक ज्ञान भक्ती समरस्या नंदस्य. ती नंदाची जी भक्ती आहे, किती उदाहरणं दिलेत त्याच्या आचार्यांनी की ज्या ठिकाणी नंदानी जशी भक्ती केली आणि त्याच्या पोटी श्रीकृष्ण आले आणि ते जे आनंदाचं स्वरूप आहे तिथे शिव सुद्धा जाऊन म्हणत होते की मला तुमच्या मुलाला दाखवा. अशा प्रकारचं जे मूल जन्माला आलंय ते त्या प्रयागावर त्यांनी केलेली तपश्चर्या. यत्र ज्ञानम केवलम शुष्क. जर तुम्हाला काही ज्ञान नसेल तर ते शुष्क आहे. न भक्ती केवलम भावात्मकता. नुसती भक्ती असेल तर ती नुसती भावात्मकता असते. अपितु उभयोः समन्वयः. अपितु उभयोः समन्वयः म्हणजेच संगम. अपितु उभयोः संगमः. नुसती भक्ती चालत नाही, नुसतं ज्ञान चालत नाही. भक्ती आणि ज्ञानाचा संगम म्हणजे हा नंद संगम आहे, नंद प्रयाग आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी नंद प्रयागावर बोलल्या. विष्णू प्रयागावर का बोलल्या नाही? विष्णू प्रयागावर आपण थोडक्यात चिंतन का केलं? कारण विष्णू प्रयाग ही चित्तशुद्धी आहे. चित्तशुद्धी वेगवेगळ्या मार्गाने करू शकतो. ज्ञान मार्गाने जप करून, तप करून, विचार शांत करणं ही चित्तशुद्धी आहे. म्हणजे मला आता त्या मार्गाकडे वळायचं आहे. पण वळल्यानंतर काय मिळतं हे सांगण्यासाठी नंदप्रयागामध्ये आपण किती विश्लेषण केलं की त्या नंदप्रयागावरची जी भक्ती आहे उभयोमध्ये पुन्हा सांगते यत्र ज्ञानम केवलम शुष्क. जर फक्त ज्ञान असेल तर शुष्क आहे. न भक्तीम केवलम भावात्मकता. जर नुसती भक्ती आणि भावात्मकता असेल तेही अपूर्ण आहे. न अपितु उभयोः समन्वयः स एव मोक्षमार्ग. आणि त्या दोघांचा संगम म्हणजे मोक्ष मार्ग आहे हे नंदप्रयाग आपल्याला सांगतं. मग हा जो संगमाचं वैशिष्ट्य हिंदू धर्मामध्ये का सांगितलंय हे कळतं. एकटी कोणतीच गोष्ट काम करू शकत. एकटं म्हणजे अद्वैत फक्त तो. तिथपर्यंत पोहोचण्यासारखी सतत दोन दोन गोष्टी संगम, दोन किंवा तिघांचा संगम झाला की मग त्या गोष्टीपर्यंत परिपूर्णता येते असं त्यांचा अर्थ आहे. अद्वैत दृष्ट्या अलकनंदा न पृथक नंदाकिनी न पृथक. ते म्हणतात आहे अलकनंदा न पृथक नंदाकिनी न पृथक उभे अपि नाम रूपात्मका उभयात. ह्या त्या दोघी मिळून त्यांचं नाम येत आहे ना, म्हणून तो नंद प्रयाग आहे. त्या दोघींचं मिळून नाव आहे. नुसती अलकनंदा नाही आलेली, त्याच्यासोबत जी नंदाकिनी आली आहे ती मिळाल्यामुळे जो संगम झालाय ना त्या संगमावर या सगळ्या गोष्टी घडतात. येत आहे ना लक्षात? तत्वतः एकमेव ब्रह्म प्रवाहती. आणि मग जेव्हा त्यांचा दोघींचा संगम होऊन खाली येतो तिथून ब्रह्माचा प्रवाह येतो म्हणतात. आपण कधी या दृष्टीने नदीकडे तरी बघतो का? हे सगळं बघण्याचं कार्य आता आपल्याला करायचंय ज्ञानाने, आचार्यांच्या आशीर्वादाने. हे सगळं ज्ञानाचं कार्य करत ज्ञान आणि भक्ती एकत्र आणून मनातल्या मनात एकटी अलकनंदेलाही महत्व. आपण अलकनंदेचं महत्व पाहिलं काल, गंगेचं महत्व नाही पाहिलं. मुद्दाम एक एपिसोड पूर्ण अलकनंदेवर आहे. पण आता जसं पुढे गेलो तर अलकनंदा एक प्रवाह आहे आणि नंदाकिनी एक प्रवाह आहे. एकटीही पृथक नाही आणि एकटीही पृथक नाही. त्या दोघी जेव्हा एकत्र येतात तेव्हा ज्ञानाचं संगम म्हणजे ते ब्रह्मच वाहतं म्हणतात. जय जय रघुवीर समर्थ. त्या दोघांच्या संगमातून जे वाहतं ते ब्रह्म म्हणजे अंतरंगातला जर आपली शक्ती आणि भक्ती प्रेम एकत्र आलं, ज्ञान एकत्र आलं, जर अंतःकरणामध्ये आनंद निर्माण झाला तर ते ब्रह्मरूप आहे आणि ब्रह्मासाठीच तर प्रयत्न चालले आहे. इथपर्यंत आपल्याला नंद प्रयाग म्हणजे मग आता शेवटचं एतत् संगम रहस्य. आता हे संगमाचं रहस्य सांगितलं म्हणतात.
स एतत् संगम रहस्य स्वहृदी अनुभवती. आता हा अनुभव घ्या. मला खरं तर 5ही प्रयोग पूर्ण करायचे होते आज, पण यामध्ये त्यांचं इतकं विवेचन आहे या ठिकाणी नंद प्रयागावर, की नंद आनंदाचा कंद श्रीरंग आहे त्या ठिकाणी. मग तो आनंद मिळवणं हे आपलं कर्तव्य आहे. ते संगमाकडे बघून होत आहे. संगम रहस्य सहृदी अनुभवती, ज्यांनी स्वतःच्या हृदयामध्ये त्याचा अनुभव घेतला. स एव आनंद स्वरूपम ब्रह्म साक्षात करोती. जय जय रघुवीर समर्थ. ज्यांनी याचा अनुभव घेतला ते साक्षात ब्रह्माचा अनुभव घेतात असं समजायला हरकत नाही. म्हणजे ज्ञानाकडे लक्ष द्यायचं नाही जास्त, पण आम्हाला ही गोष्ट पटली असेल तर तो अनुभव ज्यांनी घेतला असेल ना, तो ब्रह्माचा अनुभव आहे म्हणतात. मग 2 मिनिटं सुद्धा साठी खरा आनंद, निखळ आनंद. अरे गंगाच इतकी पवित्र, तर गंगेचा एक भाग केलाय आणि दुसरी नंदाकिनी त्याला येऊन मिळाली आहे. म्हणजे आणिक आनंद वाढवते आपल्यासाठी पृथ्वी. आपली ही जी प्रकृती आहे ती, आणि त्या प्रकृतीतून जायचंय कुठपर्यंत. विष्णू प्रयाग तर किती पटकन संपवला, कारण विष्णू प्रयागावर आपली तपश्चर्या आहे. आपण कोणत्या प्रकारे तपश्चर्या करतो, चित्तशुद्धी कशी होते यावरती भर दिला, पण त्याच्याही पेक्षा आनंद या ठिकाणी मिळणार होता. त्यामुळे नंद प्रयागावरती आपण जास्त विसंबलो आणि आनंदही घेतला. दुसऱ्या स्मरणाने त्याचा आनंद होतो म्हणतात. आणि शेवटचं वाक्य तर अगदी कोरून ठेवण्यासारखं आहे की स एतत् संगम रहस्य सहृदी अनुभवती स एव आनंद स्वरूपम ब्रह्म साक्षात करोती. म्हणून नंद प्रयाग म्हणजे ज्ञान आणि भक्ती यांच्या ऐक्यातून प्रगट होणारा आत्मानंद. पुन्हा ब्रह्मानंदाचं म्हणावं लागतंय. त्यापेक्षा मनोनिवृत्ती परमोपशांती सातीर्थवर्या मणिकर्णिकाच या ठिकाणी म्हणून पुन्हा वेगवेगळ्या स्वरूपातला आनंदाचा कंद आपण एकत्र अनुभव घ्यायला पाहिजे. कारण हे ज्ञान सगळ्यात महत्वाचं आहे. याला ज्ञान तरी कसं म्हणायचं. हे आत्मकल्याणाचं एक आपल्याला साधन दिलंय त्यांनी. तिथे जाण्याची गरज नाही, काहीच नाही. आचार्य म्हणतात तुमच्या मनामध्ये भक्तिप्रवाह, ज्ञानप्रवाह, आणि त्या प्रवाहातून, त्या संगमातून डोळ्यातून जर पाणी आलं तर ती धवल गंगा आहे, ती मंदाकिनी आहे, ती नंदाकिनी आहे. ज्या ठिकाणी सगळे लोक ज्या ठिकाणी येऊन तपश्चर्या करतात, त्या तपश्चर्या करण्याचा त्याचा परिणाम आहे म्हणतात तो तुमच्या जवळ. म्हणून अहम ब्रह्मास्मी शिकवलंय आचार्यांनी. अहम ब्रह्मास्मी, मीच तो आहे. मग माझ्या डोळ्यातलं पाणी याच्याहून पवित्र असू शकतं का. माझी अंतःकरण शुद्धी आहे, मला ज्ञान झालंय, माझ्या मनामध्ये भक्ती निर्माण झाली आहे, आणि आता डोळ्यातून येणारा अश्रू, मग अभिषेक हा खरंच आपल्या सानंदमानंदवने वसंतम आनंदकंदम हतपापवृंदम वाराणसीनाथ मनाथनाथम श्री विश्वनाथम शरणम तोच विश्वनाथ आपला आत्मा आहे. आणि त्या आत्म्याला झालेला आनंद आचार्य म्हणतात तोच आत्मानंद म्हणजे ब्रह्म आहे, दुसरं काही नाही. त्या संगमातून आलेलं पाणी म्हणजे ब्रह्मस्वरूप आहे. तसं या आनंदातून मिळालेला आनंद, डोळ्यातलं पाणी, हे सगळं गंगा यमुना सगळे तीर्थ आहे. आणि आचार्यांनी एवढी सुंदर संकल्पना या ठिकाणी आपल्याला आनंददायी दिली आहे. वेळ खरंच पुन्हा संपला. मग आता मला उद्या करावं लागेल. त्याच्यामध्ये 5ही संगम करण्याचा विचार होता, पण आनंदाचा कंद श्रीकृष्ण जिथे असेल, म्हणजे दिवा शिवाचं मिलन ज्या ठिकाणी घडवायचं असेल त्या ठिकाणी आपला पाय रेंगाळतो, आपलं मनही रेंगाळतं, आपलं हृदय रेंगाळतं, आणि त्या रेंगाळण्यातच खरा आनंद आहे असं म्हणायला हरकत नाही. झालेली सेवा विश्वनाथाला अर्पण करते आणि याच ठिकाणी थांबते. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. भर्जन भव बीजाचे अर्जन सुख संपत्तीचे तर्जन यमदूताचे राम गर्जन बोला राम राम राम. आवाहनम न जानामि तवार्चन पूजांचैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ. भेटूया उद्या याच वेळी. महाशिवरात्रीच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा.